नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 32 ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, वतननगर, तळेगाव दाभाडे आणि उद्योजक गणेश काकडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, अंबिका पार्क, वतननगर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वय वर्ष 75 व त्यापुढील 32 ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर नामदेवराव डफळ, सचिव, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित सुरेशजी साकोळकर, उद्योजक गणेशजी काकडे, माजी उपनगराध्यक्ष अंकुशराव जांभळे, खजिनदार, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ, सचिन टकले, माजी नगरसेवक, रोहित लांगे, माजी नगरसेवक यावेळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीताराम भोजने, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना मुरुक्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भीमराव बोरसे, रंजना जाधव, संध्या काळे, खजिनदार, कार्याध्यक्ष दामू सोरगे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळेस उपस्थित होते. आमच्या गुरुवारी बरेच सर ताटे सर असतील, हॉटे सर असतील, कृषिक सर असतील, त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो आणि आम्ही तयार झालो. असे आमचे सर्व गुरु, व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर, प्रथमतः मी आपल्या सर्वांची थोडी माफी मागतो आणि तुम्ही मला समजून घ्या. कारण माझी अवस्था फार सध्या अवघड आहे. एखाद्याची समजा लग्नाची वरात चालू आहे आणि तो नवरदेव समोर गर्दी जमवण्यासाठी काय करावं लागतं, लोकांमध्ये जोश भरवण्यासाठी नवरदेवाला घोड्यावर उठून खाली नाचायला लागतं आणि परत घोड्यावर जाऊन बसायला लागतं. अशी सध्या माझी अवस्था आहे. व्यवसाय आणि बाकीच्या कामांमध्ये थोडी धावपळ होती. बँकेची लोक आली होती, त्यांना पण टाळता येत नाही. त्यांना म्हटलं मला तिकीट नाही सांगायच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आलो तिकडनं जाऊन प्रथमतः तुमची सर्वांची माफी मागतो आणि कार्यक्रमाच्या आजच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून आज होते आपले श्री सुरेशजी साकोळकर सरजेचं संपादक अंबर आणि या अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाचे डॉक्टर नामदेवराव डफळ साहेबांचा आमचा फार जुना परिचय आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि ते थोड्या शब्द सांगणं म्हणजे अवघड आहे. आणि डॉक्टर श्री जे के अंकुशराव, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघ खजिनदार, त्याचप्रमाणे या संघाचे अध्यक्ष असतील आपले भोजने सर असतील, नगरसेवक सचिनजी टकले असतील, रोहितजी लांगे असतील. त्याचप्रमाणे आता प्रकर्षानं सर्वजणांची नावं इथं घ्यावी लागतील. म्हणजे सतत कार्यरत असणारा हा ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि अगदी तरुणांना लाजवेल असं इथं लोकांचं काम आहे. आणि काम असताना आपल्या झगडे मॅडम असे मला इथे दिसत नाही आहे. नेहमी कार्यरत असणारे झगडे मॅडम आज 1 ऑक्टोबर पण तसा दिन आज इथं साजरा होत आहे. वयाची 75 ज्यांनी पूर्ण केली, ती 75 वर्ष पूर्ण करत असताना जीवनातल्या अनेक चढ उतारांना सामोरं जाऊन आदर्श जीवन कसं जगायचं तर त्यांच्याकडून माझ्या मार्गदर्शी माता असतील, ज्यांचं मी आता मला त्यांचं मान सन्मान करण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगून जातं की त्यांनी किती सुखी आणि समाधानाने आनंदाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. समोर बसलेले सर्वजण आपण खरं तर निवृत्तीचं वय हे 58 नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण आमचे ताते सर, गावडे सर असतील, कृषिक सर असतील किंवा सानिकाकर असतील, समोर सगळेच ओळखीचे येतात. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य आहे. तर ह्या ज्ञान संपन्न लोकांनी, कारण काय होतं, एखादी गोष्ट आमचे पाटील सर पण आहेत आत्ता पहिले सर सॉरी, तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एक तप करावं लागतं. एखाद्या कुठल्या विद्येची आराधना करण्यासाठी एक तप पूर्वी करायचे. 8 वर्षाचा मुलगा झाला की तिला त्याची मूल्य करून त्याला गुरुकडे पाठवलं जायचं. 12 वर्ष तो तिथं विद्या संपन्न करून विद्या संपन्न होण्याचे. पण आमच्या गुरुवरांचे तप हे 4-4, 5-5 तप पूर्ण झालेले आहेत. आणि असं असताना 58 वर्षाची मर्यादा नाही पाहिजे. ठीक आहे, मर्यादा असेल पण त्यांचा जो अनुभव संपन्न आहे तर समाजाने आपली जी आता एवढी मोठी 142 कोटी वर लोकसंख्या आहे, 142 कोटी, अशामध्ये नवीन पिढी परत तयार व्हायला वेळ लागणार आणि ती परिपूर्ण होण्यासाठी मध्ये मानसिक
शारीरिक सामाजिक सर्व अंगाने परिपूर्ण होत असताना त्याला वेळ लागतो आणि नंतर तो थांबवून जातो. माझी सूचना तर अशीच राहील की मला असं वाटतं की आपल्या ह्या त्यांनी 4-4, 5-5 वर्षे एखाद्या विषयावरती अभ्यास केला किंवा काम केले, त्या क्षेत्रातले पारंगत आहेत आणि त्या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अशा ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वांना हप्त्यातून 2-3 दिवस तरी बोलवलं पाहिजे. भले वेतनाचं काय थोडंफार गव्हर्नमेंट पाहिलं पाहिजे की बाबा कमी जास्त प्रमाणात असेल, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इथं झाला पाहिजे. कारण सरासरी काय होतं, विद्यार्थी त्याच्यामध्ये 1 ते 25 वर्षापर्यंत माणूस हा विद्यार्थीचा असतो आणि 25 वर्षानंतर त्याला जॉब लागल्यानंतर वरचे 25 आणि 8 ते 31 वर्षामध्ये तो ज्ञान समाजाची सेवा करण्याचं काम करतो. पण आपणा सर्वांचं जो ज्ञान आहे, मला असं वारंवार वाटत असतं की जी लोक आहेत त्या लोकांच्या समाजासाठी काहीतरी ज्ञान त्यांच्या ज्ञानाचा झाला पाहिजे. आज तळेगावमध्ये माझ्या आता एक 5-6 ज्येष्ठ नागरिक संघ आहे. गावामध्ये सावली असेल, स्टेशनला ज्येष्ठ नागरिक संघ आहे, आपल्या अहमदनगरमध्ये आहे, इंद्राणीमध्ये आहे. पण स्वतःची बिल्डिंग असणारा ज्येष्ठ नागरिक संघ हा आपल्या इच्छापूर्तीच आहे आणि स्वतःचं ऑफिस आहे, स्वतःची बिल्डिंग आहे, स्वतःचे कार्यक्रम होतात. अगदी पतंजली योग समितीचे कार्यक्रम होतात, महिला दिनाचे कार्यक्रम होतात. जे काही सर्वांना एकत्रितपणे करून समाजासाठी उपयोग असणारे असे कार्यक्रम ह्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने होत असतात. आज आपण 75 वर्ष पूर्ण झाली. आज आपण सर्वांच्या वतीने आपला शुभेच्छा येतो. आणि आज आंतरराष्ट्रीय जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन या निमित्ताने श्री गणेश ठाकरे आपल्या युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने 75 पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ व त्यानिमित्त हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा हा दिवस आणि त्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अनेक विशेषण लावता येतील असे पंडितजी श्री सावरकर साहेब यांनी आत्ताच आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आमचे मार्गदर्शक अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी सन्मान्य नामदेवराव डोफळ साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले डॉक्टर श्री जे अंकुशराव, त्याचप्रमाणे आमचे नगरपालिकेतील सहकारी मित्र रोहितजी लांगे, या ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीतारामजी भोसले, उपाध्यक्ष सन्माननीय रवींद्रनाथ जाधव, त्याप्रमाणे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज सर्वप्रथम मी आंतरराष्ट्रीय जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. स्वामींच्या कृपेने आपल्याला चांगले आरोग्य लाभो, सुख समाधान लाभो आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभत राहो अशी मी स्वामींची चरणी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो. आता सुस्वागतम स्वागतम. सर्वे तर सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये कोणत्याही कार्यामध्ये सुरुवात करून पहिली प्रार्थना आपण म्हणतो. याचप्रमाणे साने गुरुजींची एक प्रार्थना म्हणतो. तर साने गुरुजींच्या प्रार्थना ह्या यांनी कार्यक्रम आपण सुरुवात जर केला तर त्या ठिकाणी वातावरणाच्यामध्ये व्यवस्थितपणा, व्यवस्थित निर्मिती आणि एक प्रकारची स्फूर्ती तयार होते. तर आपण या ठिकाणी ज्येष्ठ राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघ या निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. उपस्थित आहोत तळेगाव शहरामध्ये. या तळेगाव शहरामध्ये असताना आपल्याला या ठिकाणी माननीय स्वर्गीय साखळकर अंबर पेपरचे त्यांनी उत्कृष्ट प्रकारचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक संघाला कोणत्याही ज्येष्ठ संघाचं आमंत्रण जर आलं तर ते कोणत्याही प्रकारचा आरक्षण न करता त्या ठिकाणी बरोबर वेळेवर उपस्थित राहतात. ते वेळेवर उपस्थित राहिले
आणि ते तुमच्या कामाला या ठिकाणी निघून गेले. त्याचप्रमाणे आपल्या इथे गणेशजी काकडे साहेब सतत त्याचा देत आहात. मी मावळ तालुका समन्वय समितीचा अध्यक्ष या ठिकाणी असताना गणेशजी काकडेला आवर्जून भेटायचो. त्यांच्यापासून स्फूर्ती घेतो. अनेक लोक या ठिकाणी दानशूर लोक आहेत. त्याच्यापैकी गणेश काकडे साहेब हे दानशूर आहेत आणि त्यांनी अशी स्फूर्ती देतात की हे माझे वडील आहे, ही माझी आई आहे, माझं काहीतरी कर्तव्य आहे, माझ्या उत्पन्नातला काहीतरी भाग मी त्या ठिकाणी खर्च करू शकतो. दिल्याने वाढते, दिल्याने वाढते. असो या ठिकाणी त्याप्रमाणे सचिनजी टकले नगरसेवक तरुण आहे, बाकीचा आधार ज्येष्ठांना सतत उभे असताना बरेच संघटनेची भेट आहे. त्याप्रमाणे रोहितजी लागे हे सुद्धा असतात. रोहितजी लागे पण माझा कार्यमसाला जास्त वाढलं करणार नाही. मी ऑल इंडिया सिनियर सिटीजनचा जॉईंट सेक्रेटरी प्रेसिडेंट हा होता झाला. कारण 40 लाख लोकांची ज्येष्ठांची संघटना आहे आणि पुऱ्या हिंदुस्थानभरची संघटना आहे. आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी असे ज्येष्ठांनी सगळ्याच्या सभेला जायला लागतं. कारण का मी शून्यातून लोणावळा ज्येष्ठधारी संघामधून जे पुढे जात त्याच्यानंतर मावळ तालुक्यामध्ये तळेगाव, पुन्हा तालुका तळेगाव तळेगावच्या याच्यामध्ये महापुरे झाडे उन्मळती लव्हाळे वाकती अशा पद्धतीची ही मंडळी जी आहे निरशीर विवेक पाणी ते पाणी बाजूला काढायचं आणि दूध बाजूला काढायचं अशी विवेक ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून तुमचा स्त्रियांचा सत्कार होणार आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावं. सत्कार करून घेणं ही एक हौस असते. पण गंमत अशी आहे की एका काही वयानंतर त्या हौसेचं ओझं वाटायला लागतं. असं वाटतं की हे सत्कार म्हणजे आपल्या लोकांना एक नवा होत आहे. आपण आणखीन काहीतरी करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला 120 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. आपण त्यातला आपल्या खटपटीने आणि आपल्या चुकीच्या गोष्टींच्यामुळे त्यातलं परत कमी करत असतो. ते कमी न होता ते पूर्ण आयुष्य आपल्याला उपभोगायला मिळावं यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती अशा या सत्कारातून आम्हाला मिळते. ती अशीच मिळत राहावी अशी इच्छा प्रगट करतो. आपण जो सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी आपला आभार मानतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.